कराड शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सध्या मी आहे ते कराडच्या प्रीती संगमावर. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आता सध्या. कराडच्या प्रीती संगमाच्या कृष्णा आणि कोयनेचा जो प्रीती संगम होतोय, या प्रीती संगमावर कशा पद्धतीनं नद्या या दुथडी भरून आता सध्या वाहू लागलेल्या आहेत. तर चला आपण थोडा प्रवास करूया की जो मुख्य जो प्रीती संगमावरून दिसणारा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्यामुळं या डाव्या बाजूनं येणारी ही जी कोयना नदी आहे, या ठिकाणी साधारणतः पाणी वाढलेलं दिसतंय. मात्र कृष्णा नदीला इतकासा पाण्याचा फ्लो दिसत नाही. ही सैदापूरच्या बाजूची ही या ठिकाणी आलेली इकडून ही जी कृष्णा नदी आहे आणि यानंतर झालेला प्रीतीसंगम आणि ही झालेली कृष्णा नदी तुम्ही जर बघत असाल, तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ ही आपल्याला खरंच सुखावह आहे. आणि इतका महत्त्वाचा आणि योग्य वेळी पडलेला पाऊस हा देखील खूप महत्त्वाचा आहे. आता सध्या 5 जुलै, आत्ता 11 वाजलेले आहेत आणि सध्या पावसाचा जोर या ठिकाणी कराडच्या प्रीती संगमावर पाहायला मिळतोय. अ, तुम्ही जर दृश्य बघत असाल तर कृष्णा नदीची पाणीच्या पाणी पातळीत झालेली वाढ सध्या आत्ताची अपडेट 11 वाजताची अशी आहे की कोयना धरणात 22.92 TMC इतका पाणीसाठा झालेला आहे. म्हणजे आज रेड अलर्ट दिल्यामुळं खरोखर आनंदाची बाब बाब म्हणजे पाऊस महत्वाचा आहे. 1 महिना पावसानं दडी मारल्यामुळं सगळेजण आपण चिंतित होतो. मात्र सध्याची परिस्थिती खरंच मनाला गारवा देऊन जाणारी आहे. हा प्रीतीसंगमचा परिसर खूप छान आणि असलेलं वातावरण, याचबरोबर पाऊस आज शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी खूप महत्त्वाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.